नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण बघूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू साठेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. केस कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी. या प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार. मारहाणीमुळे अतिरक्तस्राव, शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू. देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा, डोक्यावर मारहाण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर. वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघा. पूर्ण गणित लक्षात येईल. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय. बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय. बीडमध्ये 1300 बंदूक परवाने कुणाच्या पालकमंत्रीच्या काळात दिले गेले असाही सवाल केला उपस्थित. सरकार गंभीर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. माझं स्वतःचं पत्र आहे. आता कोणाची यासाठी नेमायची, काय नेमायची, माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. बीड घटनेतील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहात आलेच नाहीत. त्यांची हकालपट्टी करा. विधानसभेत नाना पटोलेंची मागणी. ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही. मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले. बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणावर वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. कोणतीही प्रतिक्रिया न देता गेल्या निघून. तर मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणावर उद्या विधिमंडळात बोलणार. बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं. वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण. रोहित पवारांची टीका. वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे. बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय मुंडेंचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतंय. आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी. संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा. आम्हाला आता सहन होत नाही. न्याय द्या. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. माझी मानसिकता खचून गेलेली आहे की माझ्या आईची तब्येत रात्रीपासून बिघडली आहे आणि खूप मोठ्या पोटात गोळा यायला माझ्या. आता मला सहन होत नाही ही गोष्ट. मला न्याय पाहिजे. न्याय घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. शरद पवारांचं विधान. शरद पवार 21 तारखेला मसाजोगला जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार.